नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आपण जर आपल्या गोठ्यावरती शेळी पालन करत असाल, मेंढी पालन करत असाल तर त्यांच्यासाठी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायनाफार्म या कंपनीच्या लिक्विड बकरा बूस्टर या औषधाची माहिती घेणार आहोत. या लिक्विडचा वापर आपण आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये कुठे करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, शेळी मेंढी संगोपनामध्ये आपल्याला जर आपले उत्पन्न त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्या शेळ्यांचे, मेंढ्यांचे किंवा त्यांच्या पिल्लांचे जे काही वजन आहे तर ते जलद गतीने वाढणे महत्त्वाचे असते. त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी ठेवणे महत्त्वाचे असते किंवा त्यांच्यामध्ये त्यांचा जो काही प्रजननाचा दर आहे तर तो देखील चांगला ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या शेळ्या मेंढ्यांना त्या ठिकाणी तंदुरुस्त ठेवायचे असेल, हेल्दी ठेवायचे असेल, फिट ठेवायचे असेल तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड बकरा बूस्टर मध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला इम्युनिटी बूस्टर दिलेले आहेत, ग्रोथ प्रोमोटर्स दिलेले आहेत, विटॅमिन्स दिलेले आहेत, मिनरल्स दिलेले आहेत, अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत आणि त्यासोबतच काही आपल्याला यामध्ये आयुर्वेदिक घटक सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या बकरा बूस्टर लिक्विडचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, त्यांच्या पिल्लांमध्ये कुठे करायचा आणि या औषधाचे जास्तीत जास्त फायदे आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांना कशा पद्धतीने देऊ शकतो. तर यामध्ये मित्रांनो सर्वात पहिला जो काही आपण या औषधाचा वापर करायचा आहे तर तो म्हणजे आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांची वाढ आपल्याला जर चांगल्या पद्धतीने करायची असेल, जलद गतीने करायची असेल, फास्ट करायची असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड बकरा बूस्टरचा वापर आपल्या या पशूंमध्ये करायचा आहे. कारण मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला जे काही ग्रोथ प्रोमोटर दिलेले आहेत तर ते आपल्या या शेळ्यांना, मेंढ्यांना, त्यांच्या पिल्लांना त्यांची वाढ जलद गतीने करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा देतात. आपल्या शेळ्यांमध्ये बऱ्याच वेळा आपण असे पाहतो की आपण त्यांना चांगल्या क्वालिटीचा चारा असेल, खुराक असेल तो देत असतो, तरीही त्यांची वाढ आपल्या अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी होत नाही. तर अशा शेळ्यांमध्ये तर आपल्याला या औषधाचे अत्यंत सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच आपल्या लहान करडं जे असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांची वाढ जलद गतीने करायची असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा या औषधाच्या वापरामुळे आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत चांगले फायदा होतात. कारण या औषधामध्ये आपल्याला ग्रोथ प्रोमोटर सुद्धा आहेत, अमायनो ऍसिड सुद्धा आहेत, ज्यामुळे त्यांच्या स्नायूंचा विकास होतो, त्यांच्या हाडांचा विकास होतो, त्यांचे वजन जलद गतीने वाढते. त्यामुळे आपल्याला आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये, पिल्लांमध्ये त्यांची वाढ जर फास्ट करायची असेल तर त्या ठिकाणी आपण अवश्य या लिक्विड बकरा बूस्टरचा वापर करा. आपल्याला अत्यंत चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. दुसरा जो काही महत्त्वाचा फायदा या लिक्विडचा आपल्या पशूंमध्ये होतो तर तो म्हणजे आपल्या शेळ्यांना, मेंढ्यांना, पिल्लांना त्यांची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे तर ती वाढवण्यासाठी फायदा आपल्याला या लिक्विडचा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जेवढे आजारी पडण्याचे प्रमाण कमी असेल तर तेवढी त्यांची वाढ जलद गतीने होत असते. कारण ज्यावेळेस त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार होतो तर त्या ठिकाणी त्यांच्या वजनाची घट आपल्याला पाहायला मिळत असते. त्यांचे जे काही उत्पन्न आपल्याला मिळणार आहे तर त्यामध्ये आपल्याला कमी आलेली ही पाहायला मिळत असते. तर त्यामुळे त्यांची इम्युनिटी चांगली ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते. जेवढी त्यांची इम्युनिटी चांगली राहील तेवढी त्यांची वाढ ही जलद गतीने होत असते. त्यामुळे दुसरा सुद्धा खूप महत्त्वाचा फायदा या लिक्विडचा होतो तर तो म्हणजे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो, की ज्यामुळे त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचे कुठलेही हे आजार असतील तर त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी या लिक्विडचा त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. खास करून आपले जे लहान करडं वगैरे असतात, कोकरं असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला लहानपणामध्ये खूप सारे आजार पाहायला मिळत असतात. जास्त करून यामध्ये जुलाबासारखे आजार असतील, या आजारामध्ये तर आपल्या या करडांचे जे काही वजन आहे तर ते खूप झपाट्याने कमी झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. आपल्याला जर या समस्या टाळायच्या असतील तर त्यांच्यामध्ये आपण या लिक्विड बकरा बूस्टरचा वापर करा. आपल्याला त्यांच्यामध्ये होणारे आजार कमी झालेले पाहायला मिळतील आणि त्यांची वाढ ही जलद गतीने होताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, या लिक्विड बकरा बूस्टरचा पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो तर तो म्हणजे आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये, पिल्लांमध्ये त्यांची पचनक्रिया जी आहे तर ती सुधारण्यासाठी आपल्याला फायदा होतो आणि त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो. मित्रांनो, आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांची जर पचनक्रिया व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना जो काही चारा देतो, खुराक देतो तर त्याचे पचन चांगल्या पद्धतीने होते आणि त्यांची वाढ जलद गतीने होत असते. किंवा त्यांच्यामध्ये त्यांची भूक वाढल्यानंतर सुद्धा त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी आपल्याला फायदा होत असतो.
आपल्या गोठ्यामध्ये असे बरेचसे शेळ्या असतील, मेंढ्या असतील, बोकड असतील की त्यांच्यामध्ये त्यांना आपण खूप साऱ्या चांगल्या क्वालिटीचा चारा देतोय, तरीही त्यांच्यामध्ये पचनाच्या अडचणीमुळे त्यांची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याला जर या समस्या त्या ठिकाणी टाळायच्या असतील तर त्यांच्यामध्ये मग आपण या लिक्विड बकरा बुस्टरचा वापर करू शकतो आणि आपल्या शेळ्यांना, मेंढ्यांना, आपल्या बोकडांना त्यांची पचन वाढवण्यासाठी, त्यांचे भूक वाढवण्यासाठी आपण त्या ठिकाणी या लिक्विडचा चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, या लिक्विड बकरा बुस्टरचा पुढचा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या या शेळ्या, मेंढ्यांना, पिल्लांना, बोकडांना त्यांच्या त्वचेवरती चांगल्या प्रकारची चमक आणण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या त्वचेवरती जर चमक चांगली असेल तर ते सुदृढ त्या ठिकाणी दिसत असतात. त्यामुळे त्यांना जर आपल्याला सुदृढ ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या बकरा बुस्टर लिक्विडचा वापर करू शकतो. पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा या लिक्विडचा होतो तर तो म्हणजे आपल्या शेळ्या, मेंढ्यांना, बकरांना, पिल्लांना कुठल्याही प्रकारचा आजार झाला तर त्यामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर करू शकतो. बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये आजार झाल्यावरती त्यांना वजन कमी होणे, भूक कमी होणे, तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वीकनेस येणे, थकवा येणे, मरगळ येणे, तर यांसारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात. तर त्यामधून जर आपल्याला लवकरात लवकर यांना ठीक करायचे असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड बकरा बुस्टरचा वापर आपल्या या पशूंमध्ये करू शकतो आणि त्यांना अत्यंत चांगले फायदे हे देऊ शकतो. पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपण आपल्या शेळ्या, मेंढ्या, पिल्लांमध्ये ज्यावेळेस त्यांचे जंत निर्मूलन कराल तर त्यानंतर आपण जर या लिक्विडचा वापर त्यांच्या आहारामध्ये केला तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांचे पचन वाढवण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, तब्येत सुधारण्यासाठी, त्यांच्या लिव्हरला मजबूत करण्यासाठी या लिक्विडचा आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण जंत निर्मूलन केल्यानंतर सुद्धा या औषधाचा वापर करू शकतो किंवा आपण त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचे व्हॅक्सिनेशन केलेले असेल तर त्यानंतर सुद्धा त्यांच्या आहारामध्ये आपण या लिक्विड बकरा बुस्टरचा वापर करू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे त्यांच्या संपूर्ण शारीरिक वाढ जी आहे तर ती योग्य पद्धतीने करण्यासाठी आपल्याला या लिक्विडचा फायदा पाहायला मिळतो. आपल्या शेळ्या, मेंढ्यांमध्ये त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी, स्नायूंच्या वाढीसाठी, त्यांच्यामध्ये वजनाच्या वाढीसाठी आपल्याला जर चांगले फायदे घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड बकरा बुस्टरचा वापर करा. आपल्याला यामध्ये सुद्धा अत्यंत सुंदर रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील. मित्रांनो, या लिक्विड बकरा बुस्टरचा पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या लिव्हरला मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला या लिक्विडचा चांगला फायदा होतो. ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांचे लिव्हर मजबूत असते तर त्या ठिकाणी त्यांना होणारे पोटासंबंधित जे काही आजार असतील तर ते कमी झालेले पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये होणारे इतरही आजार जे असतील तर ते देखील कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यांच्यामध्ये त्यांची वाढ झपाट्याने होताना आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे लिव्हर मजबूत ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते आणि आपल्याला त्यांचे लिव्हर मजबूत ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड बकरा बुस्टरचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे. पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या बोकडांमध्ये असेल किंवा आपल्या शेळ्या, मेंढ्यांमध्ये असेल त्यांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर करू शकतो. आपल्या ज्या शेळ्यांमध्ये आपल्याला माझावरती येण्यासाठी, गर्भधारणा होण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या लिक्विड बकरा बुस्टरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यांची प्रजनन क्षमता त्या ठिकाणी आपण सुधारू शकतो. तसेच आपल्या दूध देणाऱ्या शेळ्यांमध्ये सुद्धा त्यांच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या जर गाभण शेळ्या असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या गर्भाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला या लिक्विडचा चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, या लिक्विड बकरा बुस्टरचा जो काही वापर आहे तर तो आपण आपल्या शेळी, मेंढी पालनामध्ये अवश्य त्या ठिकाणी करायला पाहिजे. कारण त्यांच्यामध्ये त्यांची वाढ जेवढी झपाट्याने होईल तर तेवढेच आपले जे काही प्रॉफिट ऑफ मार्जिन आहे तर ते देखील वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळत असतो. त्यामुळे आपण आपल्या शेळ्या, मेंढ्यांमध्ये त्यांच्या पिल्लांमध्ये खास करून अशा काही ज्या काही सप्लिमेंट्स येतात तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करत जा आणि त्यांना त्यांची शारीरिक वाढ ही चांगल्या प्रकारे करण्यासाठी फायदा हा नक्की देत जा. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या लिक्विड बकरा बुस्टरचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये कसा व किती देऊ शकतो. तर यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये या लिक्विडचा वापर करू शकतो. दूध देणारे असतील, गाभण असतील, आपले लहान करडं कोकरं असतील, आपले बोकड असतील, तर या सर्वांमध्ये हे औषध अगदी सेफ आहे. या औषधाचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. तर यामध्ये मित्रांनो, आपले जे काही लहान करडं कोकरं असतील तर त्यांच्यामध्ये आपण 5 ते 10 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे त्यांच्या वजनाच्या हिशोबाने या लिक्विडचा वापर आपल्या या करडा कोकरांमध्ये करू शकतो. आपण कंटिन्यू जरी हे औषध त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापरले तरीही आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. उलट आपल्याला या औषधाचे फायदे त्या ठिकाणी खूप चांगले हे पाहायला मिळतात. मित्रांनो, पुढचे जो काही डोस आहे तर तो म्हणजे आपण आपल्या
जे काय हेल्दी शेळ्या असतील तर त्यांच्यामध्ये आपण 15 ते 20 मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे त्यांच्या आहारामध्ये या लिक्विडचा वापर करू शकतो आणि त्यांच्यामध्ये त्यांची जी वाढ आहे तर ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण नक्कीच चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये जर आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये वीक शेळ्या असतील, बोकड असतील, त्यांच्यामध्ये जर या औषधाचा वापर करायचा असेल, ज्यांच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता असेल, ज्यांच्यामध्ये भूक कमी झालेली असेल, ज्यांना पचनाच्या समस्या असतील, तर अशा शेळ्या मेंढ्यांमध्ये, अशा बोकडांमध्ये आपण त्या ठिकाणी 20 मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या लिक्विडचा वापर त्या ठिकाणी करा आणि त्यांच्यामध्ये आपल्याला या ज्या सर्व समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी निश्चितच चांगला फायदा या औषधाचा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, शेळी मेंढी संगोपनामध्ये आपण नक्कीच या लिक्विड बिग बकरा बुस्टरचा जो काही वापर आहे तर तो त्या ठिकाणी करून पहा. आपल्याला नक्कीच सुंदर रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.